तर मी ना आता चालले लग्नाला संगमनेरला. माझ्या काल पण लग्नाला गेलो, आज पण लग्नाला चाललो. लग्न आहे आत्याच्या मुलीचं, आत्याच्या मुलीचं लग्न म्हणजे माझ्या आत्याच्या नातीचं लग्न. माझ्या आत्याच्या नातीचं लग्न असं. मेवणीच्या पुरीचं लग्न. बरोबर. चालले आता लग्नाला. आणि काल एक लग्न होतं म्हणजे माझ्या पुतण्याचं आणि माझी शिवबागा. तर काल लग्न होतं आणि त्याच्यासाठी ना सर एक आलेली होती लग्नाला. मग आता आहे ना आम्ही सोबत चाललो. एकाच दिवसाचा फरक आहे, एक रात्रीचा. आता आज चाललोय. आणि दीदी झोपली इथं, लेकच तरी झाले. आणि तर आता वीरा आणि मी आणि सुरेखा मावशी आणि इकडं आमचा शिवांश, आमचा शिव. आणि चाललो लग्नाला. आहे ना शिव? आपण लग्नाला चाललो ना. हिरो आहे आमचा, हिरो. आणि ही आमची हिरोईन. तर आम्ही चाललो आता लग्नाला. आले आता तो बोललो. नवरदेवाचं गेटवरती आगमन झालेलं आहे. ज्या महिला भगिनींना त्यांनी वरवण्यासाठी त्वरित गेटवर जायचं आहे. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच या लग्नविधीसाठी आवर्जून उपस्थित असलेले अर्जुन पाटील पाचकर, संचालक मार्केट कमिटी राहुरी, अनुशेठ मोमीन, संतोष खेमनर.
उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी माझी बाची चिचौका श्रुती श्री सौ सारिका व श्री बालाजी गोविंद खेमनर यांची कन्या, त्याचप्रमाणे सौ ताराबाई व पंढरीनाथ गोविंद टोपले यांचे चिरंजीव संदीप हा शिवविवाह या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या अक्षररूपी आशीर्वादानं थोड्याच अवधीमध्ये संपन्न होणार आहे। या उभयतांचं भावी आयुष्य सुखा समाधानाचं समृद्धीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या लग्न मंडपातील सर्वांच्याच वतीने त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। त्यानंतर साकोट प्रकार भागाचे ज्येष्ठ नेते आणि सन्माननीय श्रुती आणि टोपले पाटील यांचे चिरंजीव संदीप या उभयतांचा विवाह आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपूर्ण होत आहे। या दोन्ही भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावं अशी सर्व उपस्थितांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना। वधूवराने हा जुना अंतर्भाग उंच धरायचा आहे। वक्रतुंड महा चुदशंकर प्रभुदेवी देवही सदा वंदिता सामा। तर आता लग्न वगैरे सगळं झालंय आणि फोटो वगैरे करायला आलेले आहे। अयो कोणी तर आम्ही आलो होतो आता सुरेखाताईची इथं लग्न लागून असंच इकडून जाणार आहे आम्ही आता आणि हिला आता इथं सोडलं आणि आम्ही चाललो आता निघालो। कसं वाटतं सुरेखा कर्म ब्लाऊज पाय दुखून आलं बाई माझ्या शिवचा। तर आता चाललोय आम्ही घरी, शिव आणि मीच आम्ही दोघंच आता सुरेखांती थांबले त्यांच्या घरी।